नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बोलणार आहेत इंस्टाग्रामचा सो कॉल्ड किंग आक्या बनसोडेबद्दल. तर काल रात्री आक्याचा भाऊ तुषार बनसोडे याने एक व्हिडिओ टाकला. आम्ही आख्याची मम्मी आहे. आख्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला, 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आख्या समजून वगैरे सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसा बाहेर जसा वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो. त्याचं एवढं दुकान आहे, सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. तर ह्या व्हिडिओमध्ये स्वतः आक्याची आई सांगते की घरी असताना आक्याची वागणूक कशी असते ते. आक्या हा फक्त इंस्टाग्रामवरती हिरो बनतो, घरच्यांसोबत वागणुकीत मात्र एकदम झिरो आहे, झिरो. पैसा आल्यावर माणूस माजतो, पण एवढा की डायरेक्ट घरच्यांना शिव्या द्यावात. कोणत्या माणसाला कितपत सपोर्ट करावं याचं काहीतरी लिमिट असतं. अशा कृतज्ञ माणसाला लाखो लोक सपोर्ट करतात, तर आके ज किंग किंग म्हणतात. अरे किंग नाही, चपलीचा मार खायची लायकी आहे त्याची. हा आक्या घरी 1 रुपया देत नाही आणि इंस्टाग्रामला रेला टाकितो. भाऊ थकलेले हप्ते भरायला पैसे पाहिजे नसेल तर सांग, मी देतो म्हणून. अरे एवढेच पैसे असले तर थोडेफार घरी बी द्यावं ना मग. आणि त्याने ते ओपनिंगच्या वेळेस ते रिबीन वगैरे जे कापली होती ना, त्यानं ते उभं दिखावा केलेला होता ते सगळा. रील मध्ये दिखावा करायला जेवढी घरच्यांना इज्जत देतो ना, तेवढी रिअल लाईफ मध्ये दिली असतीस तर बरं झालं असतं. ह्या आक्याला वडील नाहीत, घरचा मोठा मुलगा या नात्याने त्यांनी सगळ्यांची जबाबदारी घ्यावी. तर ह्यो काय करतोय, असले चाळे. देवाने आणले ना गरिबीतून वर, तर याचा एवढा माज नसतो करायचा भाऊ. जन्म दिलेल्या आईला हा मुलगा शिवे देतो आणि लोक याला आयडॉल मानतात. निदान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी लोकांनी त्याची बाजू घेणं सोडलं पाहिजे. अरे जे पोरग घरच्यांचं नाही होऊ शकलं ते इंस्टाग्राम फॉलोअरचं काय होणार आहे. आकाशने मुलगी आणलेली, ते दोघं सोबत आहेत आता सध्या. पण त्यांनी आता लग्न केलेलं आहे, त्याचं वेगळं झालेलं आहे. त्या मुलीचं नाव तन्वी कोळेकर आहे. त्या दोघं मिळून त्यांचं राहतात. त्या पोरीनं पण त्याचे कान असे भरलेले आहेत की मम्मीला सोडून राहा, आमच्यापासून एकदम तोडून टाकलेलं. तर असा विषय आहे की एका पोरीच्या सांगण्या खातीर हा मुलगा घरच्यांना त्रास देतो आणि फक्त त्रासच नाही देत तर त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करतो, ते पण फक्त प्रॉपर्टीसाठी. यावरून आपल्याला समजतं की हा फक्त छपरी नाही तर नीच आणि बिनकाळजाचा सुद्धा आहे. याला अजून माहिती नाही की ज्या लोकांमुळे हा फेमस झालाय ते पुन्हा याला जमिनीवर सुद्धा आदळू शकतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये आक्याला नावं ठेवले तर लोक मला कमेंटमध्ये ज्ञान देत होते. आक्या इज अ बेस्ट, आक्या इज अ किंग. काय मग बोलले का तुमच्या किंगने तुम्हाला लग्नाला? आणि इथून मी फोटो आणला वडिलांचा की दुकानात ठेवतो, त्याने त्याचा फोटो पप्पाचा पायाखाली ठेवला. त्याच्या ही लायकी आक्या बनसोडेची. तुम्हाला त्याचं दुसरं रूप सांगण्यासाठीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याचं दुसरं रूप कळण्यासाठी. तुम्हाला अजून यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात कळत नाही, त्यामुळे म्हणत असते उघडा डोळे आणि पहा नीट. त्यामुळे एखाद्याला किंग म्हणायची आधी त्याची काय लायकी आहे ना ती नीट बघून घेत जा. छपरी हे मुळातच छपरी असतात. तर या सगळ्या इन्सिडेंटवर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये कळवा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.